नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह फेसबुकमध्ये. ABC ट्रेनिंग्सतर्फे हा जो लाईव्ह फेसबुक प्रोग्राम ठेवलेला आहे, पर्टिक्युलरली याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कशी करावी आणि कोविड-19च्यामुळे जो काही भारतीय इंडस्ट्री आणि जागतिक एकूणच उद्योग क्षेत्रावर विपरीत परिणाम झालेला आहे, याच्यामधून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल. फार मोठमोठ्या कंपन्यामध्ये आपल्याला सध्या जॉब नाही आहेत किंवा हे जॉब आता बऱ्यापैकी त्यामध्ये सेटबॅक बसल्यामुळे काही मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा नॅशनल कंपन्या असतील, यांचं मॅन्युफॅक्चरिंग काही महिन्यापासून बंद आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असेल किंवा कम्प्युटर, IT इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेटबॅक असल्यामुळे फार काही मोठ्या पगाराच्या नोकरी आपल्याला मिळेल, विल गेट एम्प्लॉयमेंट ऑफ गुड सॅलरी शुड नॉट बी एक्सपेक्टेड. आणि मी म्हणतो नोकरीच्या मागं पळायचंच कशाला. आणि ही जे काही कोविड-19ची पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, याच्यावर ऑनरेबल रतन टाटा काय म्हणतात याचा आपण सुरुवातीला या ठिकाणी विचार करू. ऑनरेबल रतन टाटा असे म्हणतात की कोविडचं जे सिच्युएशन आहे, दिस शुड बी टेकन ॲज ॲन ऑपॉर्च्युनिटी टू हॅव न्यू इनोव्हेशन्स, न्यू प्रोडक्ट्स, न्यू आयडियाज. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन प्रोडक्ट शोधले पाहिजे, नवीन नवीन आयडिया शोधल्या पाहिजे, इनोव्हेशन केले पाहिजे. असं केल्यास आपला हा बिझनेस, आपला सेल्फ एम्प्लॉयमेंट होऊ शकते, हे रतन टाटाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर रतन टाटा असे म्हणतात की दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये किंवा पहिल्या महायुद्धामध्ये जी काही हानी झाली, जी काही सिच्युएशन झाली, त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नवीन नवीन इनोव्हेशन आले, नवीन नवीन शोध आले आणि याच्यामधून काहीतरी नवीन गोष्टी निर्माण झाल्या. उद्योग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भरभराट झाली, एक औद्योगिक क्रांती झाली दुसऱ्या महायुद्धानंतर पर्टिक्युलरली. तर तशा प्रकारची संधी आत्ता आपल्याला सुद्धा आहे असं रतन टाटा म्हणतात. आणि या संधीचा योग्य वापर करून आपण स्वदेशी बिझनेस कसा वाढवता येईल, हे रतन टाटाचं म्हणणं आहे. मी सांगत नाही, ऑनरेबल रतन टाटा म्हणतात की तुम्ही परदेशी जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट घेण्याच्या ऐवजी भारतामध्येच या ठिकाणी अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट आपण जर का निर्माण करू शकलो आणि ते क्वालिटीचे, म्हणजे जे काही समजा चायनाचे प्रोडक्ट्स असतील किंवा USA प्रोडक्ट असतील किंवा त्या ठिकाणी UKचे प्रोडक्ट्स असतील किंवा फिलिपिन्सचे असतील किंवा कोरियाचे प्रोडक्ट्स असतील, या प्रोडक्टच्या कंपॅरिझनमध्ये जर का आपण चांगले प्रोडक्ट देऊ शकलो क्वालिटीचे, त्याचबरोबर कमी किमतीत देऊ शकलो, तर डेफिनेटली आपल्याला चांगलं मार्केट आहे. म्हणजे चायनाचे प्रोडक्ट स्वस्तामध्ये येतात म्हणून आपले लोक ते वापरतात, परंतु त्याचं लाईफ किंवा याचा विचार, त्याची काय रिस्क आहे याचा विचार न करता आपण ते करतो, कारण कमी पैशात मिळत असतात. याला आपल्याला कुठंतरी मुकाबला करणं गरजेचं आहे. आणि या बिकट परिस्थितीमध्ये ती एक आपण संधी म्हणून घ्यावी, अशा प्रकारचं या ठिकाणी रतन टाटासुद्धा स्वतः आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. का त्यांचा इंटरव्ह्यू मी पाहिलेला आहे. आणि आता बरेचसे जे आपण चायनीज प्रोडक्ट घेतो त्याच्यामध्ये मोबाईल आहे. मोबाईलचे सर्व मॉडेल्स कोणाचे मित्र आपल्याला चांगलं माहिती आहे. सर्व आपण कुठले मोबाईल वापरता, ओप्पो असेल किंवा विवो असेल, तर जे काही आपण चायनाचे प्रोडक्ट घेतोय, हे मोबाईल वापरतोय, कलर वापरतोय, मला सांगा आपण दिवाळीला जे फटाके वाजवतो ना, दिवाळीला फटाके वाजवतो, परंतु हे फटाके चायनामधून आणतो.
मला सांगा, दिवाळी कधी चायनानं साजरी केली का? फटाके मात्र ते वाजवतात, तिथले आपण आणतोय. त्या ठिकाणी आपण होळी साजरी करतो कलरची, परंतु कलर कुठून आणतो? चायनामधून कलर आणतो. चायनाच्या कधी बापजात्यानं होळी साजरी केली होती? कधी कलर शिंग खेळला होता? हे विषय आपल्याला महत्त्वाचे आहे. योग्य संधी आहे हे का वापरतो आपण? त्याचं कारण आहे, ते प्रोडक्ट स्वस्तामध्ये आहेत आणि दिसायला चांगले वाटतात. हे चॅलेंज घेऊन आपल्या नवयुवकांनी या ठिकाणी मला वाटतं देशी प्रोडक्शन जर केलं तर आपल्याला योग्य संधी आहे. मित्र हो, सध्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग चालू आहे. सर्व काही लोक झूम मीटिंगवर आहे. आता झूम ॲप हे कुणाचं आहे? ते पण चायनाचं आहे. शेअर ॲप कुणाचं? शेअर इट त्यांचंच आहे. ह्याला पर्याय तुम्ही तुमचे ॲप तयार करा ना. भारतीय ॲप कुठं आहेत? प्रचंड संधी आहे. कम्प्युटर इंजिनियरला, भारतीय इंजिनियरला, IT इंजिनियरला, इलेक्ट्रॉनिक इंजिनियरला, मेकॅनिक कोणी असो, कुठली ब्रांच असो, सध्या युग आहे. नवीन नवीन ॲप बनवा. घरी बसल्या बसल्या ॲप बनवा. मग मीटिंगचा ॲप असेल, लर्निंगचा ॲप असेल, किंवा बिझनेसचा ॲप असेल, किंवा ॲग्रिकल्चरल सप्लाय करण्याचं ॲप असेल. समजा भाजीपाला फळं तुमच्याकडे आहेत, ही कुठं कुठं मी सप्लाय करू शकतो, त्याची यंत्रणा उभा करू शकतो. अशा प्रकारचे ॲप तुम्ही डेव्हलप करू शकता. किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्ही देताय, कार मेंटेनन्स सर्व्हिस देताय, त्याचं ॲप करू शकता. तुम्ही जो काही बिझनेस मार्केटमध्ये बिझनेस होऊ शकतात, या बिझनेसचे ॲप बनवण्यासाठी घर बसल्या बसल्या हे सर्व इंजिनियर लोक इनोव्हेशन करू शकतात. प्रचंड मोठी या ठिकाणी स्कोप आहे ॲप बनवण्यामध्ये. आजकाल प्रत्येक सर्व्हिसमध्ये ॲप आहे. प्रत्येक सर्व्हिसमध्ये आहे. ग्रोसरीमध्ये आहे, कपड्या वितरणमध्ये आहे, कुठल्याही प्रोडक्टमध्ये असे छोटे मोठे बिझनेस असतील, काय काय एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये आहे, ॲप आहेत. आणि हे ॲप आपण घर बसल्या उद्योग करू शकतो. ही संधी आपल्याला आहे. आता आपल्याला ह्या ऑनलाईन टीचिंग लर्निंगमध्ये लॅपटॉप वापरतात, मोबाईल वापरतात. हे सगळे परदेशी लॅपटॉप हे इथं झाले पाहिजे. असेंब्ली इथं झाली पाहिजे. ॲटलीस्ट असेंब्ली इथं होते, परंतु हे जर इथंच मॅन्युफॅक्चर झाले तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपला पैसा बाहेर जाणार नाही. हे छोटे मोठे आपण या ठिकाणी बिझनेस उभे करू शकतो, स्वावलंबी होऊ शकतो. मित्र हो, आता मोबाईल दुरुस्ती आपल्याला येत नाही, लॅपटॉप दुरुस्ती आपल्याला येत नाही. सर्व्हिस सेक्टरमध्ये बेसिकली या ठिकाणी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहेत. नंबर 1 आहे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग. आता मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला प्रत्येक शेतीत उभारावं लागते, याला भांडवल लागते. मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभा करायचं असेल तर. नंबर 2 आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला कन्सल्टन्सी प्रोव्हाइड किंवा मार्गदर्शन करणे. हे आपण करू शकतो. हे घर बसल्या आपण कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करू शकतो, जर आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नसेल तर. हा 2 प्रकार झाला. नंबर 3 आहे त्या प्रोडक्टचे ट्रेडिंग करणे किंवा तो माल आपल्या दुकानामधून विकणे. अशा प्रकारचा हा मालसुद्धा आपण ट्रेडिंग. आणि आजकाल ट्रेडिंग हे काही फिजिकली आपण बसायची गरज नाही आहे. हे ऑनलाईन ट्रेडिंग आपण करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो. तुमच्या ॲमेझॉन ॲपमध्ये प्रचंड उलाढाल आहे. आता तुम्ही ॲप करा की ॲमेझॉनसारखं. युवकांना माझी या ठिकाणी विनंती राहील की तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं ॲप तयार करू शकता. जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, हे घर बसल्या बसल्या अब्जावधीचा व्यापार करताय. अशा प्रकारचे ॲप आपण सुद्धा डेव्हलप करू शकतो, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मित्र हो. आता हे झालं ॲपबद्दल. तुम्हाला सांगतो सर्व्हिस सेक्टरमध्ये छोटे मोठे बिझनेस आपण करू शकतो. छोटे मोठे बिझनेस समजा आता आपले मोठी नोकरी गेलेली आहे, नोकरी नाही आहे समजा, परंतु तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी त्यांची वेबसाईट आहे किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याच्या अंतर्गत भरपूर काही छोटे मोठे बिझनेस दिलेले आहेत. ते आपल्याला सर्वांना माहिती आहेत. तरी मी महत्त्वाचे आपल्याला सांगतो की उदाहरणार्थ तुम्हाला छोटं वर्कशॉप टाकायचं आहे, ते तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये CNC VMC मशीन असेल ते तुम्ही आणू शकता, चांगल्या प्रोडक्शन देऊ शकता, छोटे मोठे पार्ट बनवू शकता. हा एक बिझनेस छोटा मोठा झाला. त्याचबरोबर तुम्हाला वाटलं घरात तुमच्या काही दुकान टाकायचे, फर्निचरचं दुकान टाकायचे. आजकाल फर्निचरचे दुकानं हे मराठी माणसाचे नाहीत. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. प्रचंड स्कोप आहे. आपल्याला ना फर्निचर बनवता येते, ना फर्निचरचं दुकान टाकता येते. मी म्हणतो बनवता येत ना, दुकान तर टाका. का हरकत आहे दुकान टाकायला? कारण आपल्याला कमीत कमी त्यातून पैसा प्रचंड मिळतोय, इतर लोक त्यातून कमवत आहेत. हे आपण शिकलं पाहिजे. मी काय म्हणतो, कुठलाही बिझनेस वाईट नाही आहे. फळभाज्यासुद्धा त्या ठिकाणी हाऊस होल्ड घरी सप्लाय करून ॲपद्वारे आपण त्या ठिकाणी करोड रुपयाचा माहिती प्रसार करून
पैसे कमवू शकतो. मित्र हो, आपले लोक काय करताय, आता हे दारूची दुकानं चालू ओपन झालेले, आपले लोक फक्त रांगा लावून त्या दुकानाच्या समोर उभे आहे. मी काय म्हणतो, दारूची फॅक्टरी तुम्हाला टाकता येत नाही. आता औरंगाबाद परिसरामध्ये प्रचंड बेर फॅक्टरी चालू आहे, आपल्याला ते करता येत नाही ना, भांडवल नाही ना, तर दुकान तरी टाका. दारू पिण्यापेक्षा दारू दुकानदार बनलं काय वाईट आहे. दुकानदार कोण, ठराविक वर्ग आहे, आणि आपले लोक फक्त त्या ठिकाणी लाईनमध्ये उभा राहून दारू पित आहे आणि सावकाराकडून कर्ज घेत आहे. दारू पिण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेऊन त्याला जमीन पण लिहून देत आहेत. आणि युवकांना, आणि ही जमीन गेल्यानंतर मग वेळ पडली तर घरामध्ये पंखा आहेच, त्याला दोरी लावून लटकायची तयारी आहे, परंतु मेहनत करायची तयारी नाही. मित्र हो, युवकांना माझी विनंती आहे, यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. कुठलाही बिझनेस टाका. अहो, इलेक्ट्रिकलचं दुकान टाकलं, मोठं फॅनचं दुकान आहे, वायरिंगचं दुकान आहे, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, प्रचंड पैसा त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला समजा हार्डवेअरचं दुकान टाकायचं आहे, हार्डवेअरमध्ये समजा तुम्ही कुठलाही मटेरियल ठेवू शकता, बिल्डिंग मटेरियल ठेवू शकता, टाईल्स ठेवू शकता, बांधकामाचं मटेरियल आहे, त्या ठिकाणी स्टील ठेवू शकता. माझं एकच म्हणणं आहे की माल विकायला शिका. आपण आयुष्यभर आपल्या पिढ्याने पिढ्या आपल्या लोकांनी माल खरेदी केलेला आहे फक्त, आणि कस्टमर म्हणून आपण जगलेलो आहेत. तर कस्टमर म्हणून न जगण्यापेक्षा आपण दुकानदार म्हणून होणं, बिझनेसमॅन म्हणून होणं गरजेचं आहे, ट्रेडिंग म्हणून करणं गरजेचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणून होणं गरजेचं आहे. मित्र हो, याच्यामध्ये आता समजा असं ठरवलं की बाबा तुम्हाला इलेक्ट्रिकलचं मोठं दुकान टाकायचं, तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर कपड्याचं दुकान तुम्हाला टाकायचं आहे, हे पण तुम्ही कपड्याचं दुकान पण मित्र हो टाकू शकता. आता बॅटरी रिचार्जिंग, नवीन नवीन सेक्टरमध्ये काय आहे, बॅटरी रिचार्ज. आता नवीन व्हेकल्स येतात, व्हेकल्स. मग व्हेकल्सला बॅटरी चार्जिंगसाठी सेंटर्स असणं गरजेचं आहे. ते पण आपण त्या ठिकाणी सेंटर्स खोलणं गरजेचं आहे. मित्र हो, त्याचबरोबर व्हेकल्समध्ये ज्या बॅटऱ्या लागणार आहेत, त्या बॅटऱ्यामध्ये कॅपॅसिटी जास्त असावी म्हणून इनोव्हेशन्स चालू आहेत, की जेणेकरून जास्तीत जास्त त्या ठिकाणी पॉवर त्या स्टोरेज होईल आणि जास्तीत जास्त किलोमीटर आपली कार चालेल. यामध्ये जर आपण काही कंट्रीब्युशन करू शकत असेल, तुम्ही जर बॅकग्राऊंडचे असाल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्या साईडचे, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड स्कोप आहे. मित्र हो, सध्या भारताला सोलार एनर्जी प्रचंड भारतामध्ये आहे, सोलार एनर्जी. आणि ह्या सोलार एनर्जी प्रत्येक घर हे स्वावलंबी असणं गरजेचं आहे. तुम्ही सोलार प्लांट तुमच्या घरावर टाकू शकता, ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता, आणि ती इलेक्ट्रिसिटी तुम्ही आजूबाजूच्या बिझनेसेसला सप्लाय करू शकता. फोटोव्होल्टिक सोलार पॉवर प्लांट असेल किंवा थर्मल पॉवर प्लांट थोडा हेवी आहे किंवा जास्त इकॉनॉमिकल नाही आहे, फोटोव्होल्टिक सोलार प्लांट चालू करून त्या ठिकाणी जर का आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आजूबाजूच्या इंडस्ट्रीला सप्लाय करू शकलो, तरीसुद्धा मला वाटतं आपला चांगला बिझनेस चालू होऊ शकतो. मित्र हो, आपल्याला टेक्स्टाईल इंडस्ट्री मराठवाड्यामध्ये प्रचंड कापूस पिकतो, परंतु हा कापूस सगळा सुरत किंवा मुंबई, इचलकरंजी या साईडला जातो. मला काय म्हणायचं आहे, तो जो ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आपण इथंच निर्माण करून कॉटनवर प्रोसेसिंग करून या ठिकाणी आपण रोजगार निर्मिती करू शकतो, कपडे उत्पादन करू शकतो. सिल्क साड्या पैठणला होतात की, तशा प्रकारच्या पैठणच्या साड्या जशा होतात त्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचं फंडिंग घेऊन असे प्रोजेक्टसुद्धा जर केले, जे काही आपलं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलच्या आधारे आपण इथल्या एरियामध्ये सुद्धा बिझनेस उभा करू शकतो असं मला वाटतं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला प्रचंड स्कोप आहे, कारण आता जे कोविड-19 झालेलं आहे आणि याच्यामध्ये बरेचसे व्हायरस निर्माण केलेले आहेत किंवा होत आहेत, झालेले आहेत. अशा प्रकारचे फ्युचरमध्ये पण धोके आहेत. यासाठी तयारी म्हणून आपण त्या ठिकाणी फार्मास्युटिकल व्हायरॉलॉजीच्या अंतर्गत आपल्याला नवीन नवीन शोध लावून फार्मास्युटिकल औषध निर्मिती आणि व्हॅक्सिन निर्मिती याच्यावर सुद्धा जर का भारतीय सरकार आणि आपण स्वतःहून लीड घेऊन त्याच्यामध्ये काही करता येतं का, नवीन नवीन शोध लावता येतात का, हाही विचार आपण केला पाहिजे. कारण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्कोप आहे. कॉम्प्युटर IT सध्या घरी वर्क फ्रॉम होम आहे, वी आर वर्किंग फ्रॉम होम, त्यामुळं कॉम्प्युटर IT आणि सगळं ऑनलाईन कम्युनिकेशन याला प्रचंड स्कोप आहे.
फार्मसी इंडस्ट्रीला स्कोप आहे. जरी थोडं मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये थोडा सेटबॅक असेल, मान्य करतो, परंतु त्याला पर्याय निवडण्याचं काम तुमचं आमचं आहे मित्रांनो. असं घरात बसून आपल्याला त्या ठिकाणी हताश होऊन चालणार नाही, या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतो. मित्र हो, कुठलाही प्रोडक्ट असू द्या, कुठलाही बिझनेस कमी नाही आहे. आता आपण कार गॅरेज आहे, कार वॉशिंग आहे, व्हील अलाइनमेंट आहे, बरोबर आहे, त्या ठिकाणी व्हील बॅलन्सिंग आहे. अशा प्रकारचे छोटे मोठे व्यवसायसुद्धा आपण आता करणं गरजेचं आहे, कारण ह्यातून प्रचंड पैसा मिळतो आहे. असा पैसा मिळत नाही असं भाग नाही. आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीला सध्या भारतामध्ये प्रचंड मोठा स्कोप आहे. ॲग्रो इंडस्ट्रीज सांगतो तुम्हाला, आमच्या काही विद्यार्थ्यांनी ओनियन हार्वेस्टर बनवलेला आहे. श्रेयस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मी आहे, प्राचार्य म्हणून डॉक्टर पवार. तर त्या ठिकाणी आमच्या काही ओनियन हार्वेस्टर बनवलेलं आहे. अशा प्रकारचं लाईट वेट आणि कमी खर्चामध्ये आणि त्या ठिकाणी कमी जागेत चालणारं हे ओनियन हार्वेस्टर, अशा प्रकारचे शेतकऱ्याला नवीन नवीन अत्याधुनिक जर त्या ठिकाणी यंत्र आपण ह्या विद्यार्थ्यांनी तयार करून दिले छोटे मोठे, तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचाही फायदा होईल, उत्पादनही वाढेल आणि कमी खर्चामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोलार पंप, आपण सध्या महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण काय लीड घेऊन आपण त्या ठिकाणी काय काय काम करू शकतो का याच्यामध्ये, याचाही विचार आपण करायला पाहिजे, हे आवर्जून मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्र हो, सध्या जेवढे काही मीडिया आहे, कॉम्प्युटर आय टीमध्ये सुद्धा आहे, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे किंवा टिकटॉक आहे, हे बरेचसे लोक वापरत आहे. मग हे सगळे परदेशी का? भारतीय लोक टिकटॉक वापरत आहे, हा चायनी प्रोडक्ट आहे आणि टाइमपास करत आहे. हे मूर्ख लोकांना मूर्ख बनवण्याचं काम आहे टिकटॉक, तुमच्या वेळेचा बर्बाद आहे. त्याच्यामुळे याच्या मागं न लागता आपलं कसं ठीकठाक होईल, टिकटॉक करत बसण्यापेक्षा आपल्या घरचं कसं ठीकठाक होईल, अशा प्रकारचं नवीन ॲप भारताने तयार करा. भारतीय विद्यार्थ्यांनी ठीकठाक नावाचा ॲप टिकटॉकच्या ऐवजी करायला हरकत नाही आणि त्यांना याच्या माध्यमातून काहीतरी टीचिंग लर्निंग मेथड. विद्यार्थी मित्र हो, आता बिझनेस भरपूर आहे, दूध महाराष्ट्रात भरपूर आहे, दूध प्रक्रिया चालू आहे, परंतु याला अजून प्रचंड स्कोप आहे. तुमचं आमचं कोणाचंही मिठाईचं दुकान नाही आहे. मिठाईचे दुकान हे बिकानेरवाल्याचे, आणि आपण फक्त गिराईक जाऊन मिठाई आणतोय खातोय रगडून. परंतु आपणही स्वतः मालक होऊन स्वतः शिकलं पाहिजे मित्र हो. याच्यामध्ये सर्व इलेक्ट्रिकल वस्तू असतील, कुठल्याही वस्तू असतील, याचा सुद्धा आपण बिझनेस केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा बार्टी आणि सारथीच्या माध्यमातून युवकांना सारथी आणि बार्टी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम दिलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यातून काही विद्यार्थ्यांना एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसुद्धा मदत करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री रोजगार योजना काढलेली आहे. त्यांची वेबसाईट आहे CMEGP, दॅट इज एंटरप्रेन्योरशिप जनरेशन प्रोग्राम, किंवा भारत सरकारची MSME, दॅट इज मायक्रो मीडियम स्मॉल स्केल एंटरप्राइजेस, ही सुद्धा एजन्सी आहे जी की आपल्याला फायनान्स सपोर्ट करू शकते. जवळपास ही जी महाराष्ट्र सरकारची जी काही योजना आहे, ही जवळपास 50 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकते. याच्यापैकी कुठलाही मोठा तुम्हाला बिझनेस करायचा असेल, दुकान टाकायचं असेल, याच्यासाठी तुम्हाला 50 लाखापर्यंत महाराष्ट्र सरकार देते. याचा आपण आवर्जून फायदा घ्यायला पाहिजे. त्यासाठी 18 वर्ष वय ते 45 वर्ष वय या दरम्यान तुमचं जर वय असेल तर या दरम्यानचे युवक किंवा व्यक्ती, महिला, पर्टिक्युलर महिलासुद्धा याच्यामध्ये 50 लाखापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता. CMEGP.com ही जी वेबसाईट आहे त्यांची, ही वेबसाईटवर ऑनलाईन प्रपोजल त्यांनी मागवतात. त्याच्यामध्ये जाऊन 50 लाखापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस मिळते. मी काय म्हणतो, टाटा स्वदेशी प्रोडक्शन आहे, बाटा चप्पलाचं दुकान आहे. चप्पलचं दुकान करोड रुपयाची वापर आहे, आपण टाकणार आहे का? आपण टाकू शकणार नाही, आपल्याला कमीपणा वाटतंय. पण बाटासारखं तुम्हाला दिसतं चप्पलचं दुकान जर मोठं टाकता आलं सिटीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सोडून द्या, ट्रेडिंग जरी करता आलं ना तरी प्रचंड पैसा आहे, पैसा भरपूर आहे. फक्त आपली ती कमवायची तयारी नाही आहे मित्र. एवढंच आपल्याला आवर्जून सांगायचं होतं.
सांगण्याजोगं भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये नाबार्डच्या काही स्कीम आहेत किंवा सिडबीच्या काही स्कीम आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड रोजगार निर्मिती कशी करता येईल. त्याचबरोबर आमचे एक भारत युवा शक्ती ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे. हे पर्टिक्युलरली काही ठराविक कंपन्या त्याला सपोर्ट करत आहेत आणि जे व्यक्ती छोटा मोठा बिझनेस करू इच्छितात त्यांना मेंटरिंग केलं जातं भारत युवा शक्ती ट्रस्टच्या मार्फत. त्यांना मेंटरिंग करून आर्थिक सहाय्य पण केलं जाते आणि त्यांना बिझनेस उभा राहीपर्यंत मेंटरिंग BYST तर्फे केलं जातं आहे. हे विशेष. पण तिथं आम्ही बघतोय 20,000 त्याच्यामध्ये मेंटर आहे, पण फार विद्यार्थी किंवा कमी विद्यार्थ्याला येतात, त्याचं बेनिफिट कमी घेतात. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा समजा हे खाजगी ट्रस्ट आहे, सरकारी योजना तर भरपूर आहेत, पण ज्यांना खाजगी सुद्धा इंटरेस्ट आहेत अशा सुद्धा त्या ठिकाणी फायदा आपण घेऊ शकतो. भविष्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, याला प्रचंड स्कोप आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय ॲग्री बेस्ड प्रोडक्ट, हायब्रिड सीड्स निर्मिती, ॲग्रीमध्ये प्रचंड भारतामध्ये स्कोप आहे. कारण तो नवीन नवीन सीड निर्मिती झाली पाहिजे. त्या ठिकाणी नवीन DNA तयारी करून त्या ठिकाणी नवीन सीडची उत्पत्ती करणे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड स्कोप आहे. आणि भारतामध्ये कारण ॲग्रीला मरण नाही आहे. तुम्हाला सांगतो, बाकी कुठल्या इंडस्ट्री बंद पडतील, परंतु ॲग्री इंडस्ट्री, मी काही ट्रॅडिशनल शेती म्हणत नाही आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ट्रॅडिशनल फार्मिंग अँड ॲग्रिकल्चर, द फूड प्रोसेसिंग, द डेव्हलपमेंट ऑफ न्यू सीड्स विथ बायोटेक्नॉलॉजी इन ऑल दॅट. सो तो स्कोप प्रचंड आहे. कम्प्युटर IT मध्ये प्रचंड स्कोप आहे. छोटे मोठे दुकानदारीमध्ये सुद्धा प्रचंड पैसा आहे. परंतु आपली मेंटॅलिटी रांगेमध्ये लावून कस्टमर होण्यापेक्षा दुकानदार, ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा कन्सल्टन्सी अशा प्रकारचे बिझनेस आपण आवर्जून जर केले तर भविष्य उज्ज्वल आहे मित्रहो. फक्त आपण घाबरतो, कष्ट करायची तयारी नाही आहे. प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, धाडस असणं गरजेचं आहे. आपण घाबरतसारखं चालणार नाही. यू मस्ट हॅव अ करेज, यू मस्ट हॅव अ प्रॉपर प्लॅन आणि सिस्टमॅटिक अप्रोच. यू मस्ट बी एबल टू प्रोड्यूस द प्रोडक्ट ऑफ क्वालिटी विथ मिनिमम कॉस्ट, ऑप्टिमम कॉस्ट. हे जर आपण करू शकलो तर तुमचा प्रोडक्ट हा जागतिक लेवलला हा टिकू शकतो आणि मग तुम्हाला कुठलाही बिझनेस हा मागं हटत नाही. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. पण त्याच्यामध्ये करेज असणं गरजेचं आहे, चिवटपणा. आता मी बघतो बरेचसे मारवाडी आहे, जैन आहे, गुजराती आहे, हे लोक चिवटपणे 3-3 वर्ष वाट बघतात एखादा बिझनेस चालू केला की, पण मागं हटत नाहीत. अहो, आपण तर या ठिकाणी प्रचंड कष्ट करणारी माणसं आहेत. मागं हटायचं काय कारण आहे? मागं हटायची गरज नाही आहे. धाडस असणं गरजेचं आहे. आर्थिक पाठबळासाठी सगळे गव्हर्नमेंट एजन्सीज तयार आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, MSAB ऑल इंडिया आहे. तुमचं जर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असेल, स्टार्टअपला आपण देऊ शकतो. समजा इनोव्हेटिव्ह प्रोडक्टमध्ये काय, समजा त्या ठिकाणी शेतीवर तुम्ही काही ऑटोमेशन करत असाल, ऑटोमेशनला प्रचंड स्कोप आहे इथून पुढे. ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा ऑटोमेशनमध्ये की म्हणजे तुम्ही असा प्रोजेक्ट तयार केला की तो कमी वेळेत होईल, कमी कॉस्टमध्ये होईल आणि त्या ठिकाणी चांगली क्वालिटी आहे. आणि ऑटोमेशनमध्ये विथ IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स वापरून इंडस्ट्री 4.0च्या मानकानुसार आपण जर हे करू शकलो, ऑटोमेशनमध्ये प्रचंड स्कोप आहे. तर तुम्ही मोठ्या कंपनीत असाल, त्या ठिकाणी ऑटोमेशन जर तुम्ही केलं तरच तुमचं प्रोडक्शन आणि कंटिन्युएशन होईल. एवढं मी आपल्याला आवर्जून सांगतो. त्यामुळं तेही आपण विचार केला पाहिजे मित्रांनो. हे अशा प्रकारचं करून बिझनेसमध्ये प्रॉपर प्लॅनिंग. आता मी सांगेल, आमचे काही मित्र पोल्ट्री करतात. पोल्ट्रीसुद्धा त्या ठिकाणी ठीक आहे, काही वेळेस सेटबॅक बसतो, परंतु प्रचंड पैसा त्याच्यामध्ये कमवतात लोक. म्हणजे शेतीवर आधारित सपोर्टिंग बिझनेस आहेत हे. शेती पोल्ट्री असेल, मिल्क असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा कोल्ड स्टोरेजेस. आता आपला कांदा भरपूर पिकतो, पण कांदा हा जास्त पिकला की आपण रस्त्यावर फेकून देतो. टमाटे जास्त पिकले की रस्त्यावर फेकून देतो. परंतु जर काय हेच आपण स्टोरेज करू शकलो, नवीन युवकांनी ह्याच्यात काही डोकं लावलं की ती ॲटमॉस्फिअरिक कंडिशन निर्माण करून तशा प्रकारचे कोल्ड स्टोरेजेस किंवा गोडाऊन्स निर्माण करू शकले, आपण कांदा साठवू शकलो किंवा टमाटे साठवू किंवा भाजीपाला साठवू शकलो आणि जेव्हा गरज आहे तेव्हा आपण देऊ शकलो, तर मग शेतकरी आणि प्रोसेसिंग करणारे ही इंडस्ट्री ही कधी त्या ठिकाणी लॉसमध्ये जाणार नाही. हे आवाजून आपल्याला मी सांगू इच्छितो. आमचे एक मित्र आहेत, शेतकऱ्यांकडून माल विकत घेतात
मग त्या द्राक्ष असतील, आंबे असतील किंवा कांदे असतील, डिपेंडिंग अपॉन पॉलिसी, आणि ते उधारीत घेतात शेतकऱ्याकडून, परदेशामध्ये एक्सपोर्ट करतात, तिकडून प्रचंड पैसा कमवतात एजन्सी त्यांची, आणि ते पैसे आल्यानंतर शेतकऱ्याला देतात आणि शेतकऱ्याला पैसे भरपूर मिळतात. हे बसल्या बसल्या डोकं लावायचं काम आहे. एजन्सी निर्माण करून इथला माल उचलायचा, परदेशी मार्केटमध्ये न्यायचा आणि पैसे आल्यानंतर शेतकऱ्याला वाटायचं. का बिन भांडवली धंदा आहे. होऊन तुम्हाला डोकं लावायला पाहिजे आणि हिंमत पाहिजे जागतिक मार्केटमध्ये उतरायची. हे करू शकतो. तर द्राक्षे पाठवू शकतो, आंबे पाठवू शकतो, कुठलंही भारतीय टमाटे असतील, कांदे असतील परदेशात पाठवले तर सडणारी नाही आणि एक्सेस माल वाया जाणार नाही. मित्र हो, तुम्ही गावामध्ये ऑइल मिल टाकू शकता, तेल मिल. ओरिजिनल तेल मिळत नाही, हे सगळे भेसळ आहे तेलामध्ये. घाण्याचं तेल टाकून घरपोच करू शकता, चांगलं तेल मिळू शकतं. डाळ मिल, काही ठराविक लोकांची डाळ मिल आहे, कुठं जायची गरज नाही आहे. 70 रुपये तुम्ही डाळ आणि ॲक्च्युअली तुमचा तूर आहे आणि नंतर डाळ आहे, याच्या किमतीमध्ये प्रचंड तफावत आहे. घर बसल्या बसल्या ते लोक फक्त ते प्रोसेसिंग करून त्याची डाळ बनवत आहे किंवा तेल काढत आहे आणि दुपटी तिपटी निघत आहे. तर हे आपण करू शकतो. सरकार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारतीय सरकार तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत फाईल दाखल केल्यानंतर त्याला आर्थिक पाठबळ 50 लाखापर्यंत मिळतंय. तयारी पाहिजे, तुम्ही तयारी करा. 50 लाखापर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यासाठी काही मदत लागली तर डेफिनेटली मी पण आपल्याबरोबर आहे. मग BYST असेल किंवा जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र सरकार असेल किंवा MSCB भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, यांच्या कुल मिळणाऱ्या आर्थिक पाठबळासाठी मी जरूर आपल्याबरोबर आहे. परंतु ते रिपेमेंट करता आलं पाहिजे. अनुदान सोडून 35% अनुदान, 15 ते 35% अनुदान आहे यांना, परंतु बाकी अमाऊंट हे रिपेमेंट केलं पाहिजे बँकेचं. नाही तर आपण काय करतो, लोन घ्यायचं, उद्योग मशिनरी आणायची, नंतर ते पैसेही खायचे, मशिनरी विकायची, पुन्हा रोडवर. ही जी महाराष्ट्रीयन परंपरा आहे ही बंद केली पाहिजे. असं केल्यास आपण महाराष्ट्र हे राज्य आणि आपला देश युवकांनी जर घेतला आणि चिवटपणे काम केलं तर आपण देशामध्ये आणि आपलं देश हा जगामध्ये सुपर पॉवर होऊ शकते. या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, इन दिस सिच्युएशन ऑफ पॅन्डेमिक, इंडिया इज हॅविंग अ गुड स्कोप. दिस इज ऑब्झर्वेशन ऑफ वर्ल्ड वाईड एक्सपर्ट्स. USA is down, UK, Europe is down. In this situation, India has a good scope and we must take this opportunity, all the youths, to go ahead. Best of luck. Thank you very much.